हाय, हॅलो, नमस्कार. एकटीच रेडी होत होते. म्हटलं चला तुमच्याबरोबर रेडी होऊया. सकाळी-सकाळी सेटवर गेल्यानंतर, फेसला आयसिंग केल्यानंतर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन, सीरम हे सगळं आम्ही लावतो आणि त्यानंतर गुळाशाने छान स्किनला मसाज द्यायचा. खरंच आपली स्किन आपल्याला खूप थँक म्हणते आणि मग जो मेकअप करायचा असतो नेहमीचा, तो स्टार्ट करायचा. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सध्या मी कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेत यमुना म्हणजेच यामी हे कॅरेक्टर प्ले करतीये आणि त्यासाठीचा हा मेकअप. प्रायमर लावून झाल्यानंतर सगळं स्किन केअर रुटीन करून झाल्यानंतर कन्सिलर लावायचं जिथे-जिथे तुम्हाला वाटतंय डार्क पॅचेस आहेत तिथे-तिथे आणि त्यानंतर मी नेहमीच बर्वा बेस यूज करते. गेली 2 वर्ष मी हा बेस यूज करते, जो तूप बेस आहे. बेस लावून झाला, सगळं कटिंग करून झालं, की छान पावडर त्यावर खूप सारी लावायची. जर सीनला खूप वेळ असेल, तर मी खूप पावडर लावते, म्हणजे बेस पूर्ण सेट होतो. सध्या मी Maybellineचं कॉम्पॅक्ट वापरते. त्यांची कॉम्पॅक्ट पावडर वापरते, जी खरंच खूप चांगली आहे. आणि यमुना हे कॅरेक्टर थोडंसं मॉड आहे आणि वॅम्प रोल प्ले करतीये. त्यामुळे मी आय शॅडोज असे स्मोकी करते, कट क्रीजवाले करते, 2 कलरमध्ये आय शॅडोज करते. आणि माझं Nykaaचं जे लायनर आहे, ते अतिशय फेव्हरेट लायनर आहे. ते मला खूप आवडतं. ते लायनर लावते आणि मी जे लायनर लावते तेच काजळ म्हणून सुद्धा लावते. म्हणजे खूप काळ ते जात नाही. कारण 12-13 तास चेहऱ्यावर मेकअप असतो. मग ते स्मज सुद्धा होत नाही, खाली सुद्धा येत नाही, जसंच्या तसं राहतं. आणि सध्याचं माझं ऑब्सेशन आहे ते म्हणजे लिप बाल्म जो माझ्याकडे Dot and Keyचा लिप बाल्म आहे, तो लिप बाल्म लावते आणि माझे लिपस्टिक्स. लिपस्टिकचा व्हिडिओ लवकरच येतोय, तो पहा आणि मी अशी पटकन रेडी होऊन जाते.